खासदार प्रतिभा धानोरकरांचा ताडोबा प्रशासनाला दणका। जिप्सी शुल्कवाढी विरोधात 6 गेटवर काँग्रेसचे जोरदार आंदोलन। तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर आज 1 ऑक्टोबर पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे गेट पर्यटकांसाठी उघडले। मात्र याच वेळी ताडोबा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहर्ली गेटसह इतर 5 गेटवर हे जोरदार आंदोलन करण्यात आले, ज्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। वन विभागाने अलीकडेच कोवर झोनमध्ये शनिवारी आणि रविवारीसाठी जिप्सी सफारीचे शुल्क वाढवून 12,800 इतके केले आहे। याच दरवाढी विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या ताडोबाचे दर्शन घेण्यासाठी येथीलच नागरिकांना इतके भरमसाठ पैसे मोजावे लागणे अन्यायकारक आहे, असा युक्तिवाद आंदोलकांनी केला। जिल्ह्यात आधीच मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असतानाच स्थानिकांकडून अधिक शुल्क आकारणे पूर्णपणे अयोग्य आहे। आंदोलनादरम्यान सर्व वाहनांची वाहतूक थांबवून प्रशासनावर त्वरित शुल्कवाढ मागे घेण्याचा दबाव आणण्यात आला। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनासमोर स्थानिकांसाठी ठोस मागणी मांडली। आज या पहिल्या दिवशी 1 तारखेला आपण बघितलं की मध्यंतरी काळात आपला गेट बंद असतो। आज गेटचं रितसर उद्घाटन यांनी केलं। खरं तर पहिला आक्षेप रेड्डी साहेबांवरती माझा आहे की जेव्हा तुम्हाला कालपासून माहित होतं की मी या ठिकाणी येणार आहे, खरं तर सरपंचाच्या हाताने उद्घाटन या ठिकाणी केलं, सरपंचाच्या हाताने केलं, त्याच्यासाठी पण माझा विरोध नाही। पण जेव्हा तुम्हाला माहित आहे खासदार येणार आहे, 5 मिनिटं पण तुम्ही थांबू शकले असते। खरं तर राजशिष्टाचाराचा जर विचार केला तर ते पण नियमात बसत नाही। आजचं आंदोलन आमचं याच्यासाठी होतं की फॉरेस्टनी जे शुल्कवाढ या ठिकाणी केली, जवळपास आपण पाहिलं की कोरमध्ये 12,800 रुपये या ठिकाणी त्याचं शुल्क झालं। मानवजीव वन्यजीव संघर्ष आणि मानवी संघर्षात आपण बघितलं की रोजचे बळी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक पळत आहे। आणि हे सगळं असताना जंगल आमचं मर्यादित नाही तर देशभरातून आणि विदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी वाघाच्या दर्शनासाठी येतात। आणि हे सगळं असताना आपण या ठिकाणी काही लोकांना शुल्क हे फ्री मध्ये केलं पाहिजे। आमची प्रमुख मागणी होती की वाढवलेले शुल्क हे कमी करण्यात यावं। कोरमध्ये जे सॅटर्डे संडेला 12,800 रुपये यांनी केले आणि एकंदरीत जिप्सीचे पैसे जर पकडले 2700 रुपये जिप्सीचे होते, गाईडचे पैसे 600 रुपये होते। आमचं त्याच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही। आमचं म्हणणं होतं की गाईडचे पैसे देखील तुम्ही 1000 रुपये करा। जिप्सीचे जे 2700 होते ते यांनी 2300 रुपये केले, ते 3500 4000 जरी केले तरी आमचा आक्षेप नाही। पण जिल्ह्यातील लोकांना काही ना काही सूट या ठिकाणी दिली पाहिजे। आज सर्वसामान्य माणसाची एवढी कंडिशन नाही की 12,800 रुपये देऊन ते सॅटर्डे संडेला जाऊ शकतात। म्हणून साहेबांना या ठिकाणी सांगितलं की किमान आठवड्यातून 1 दिवस कोरमध्ये, आठवड्यातून 1 दिवस हा स्थानिकांसाठी ज्या जिप्सी बुकिंग होत असेल त्याच्यातल्या किमान 30% राखीव हे जिल्ह्यातील लोकांना ठेवण्यात यावं। साहेबांनी या ठिकाणी आता आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या आठवड्यातला 1 दिवस आम्ही कमिटीच्या समोर ठेवून ट्राय करून पाहतो आणि नक्की जिल्ह्यातील लोकांना 1 दिवस सूट देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। त्याच्यामुळे हे जे आंदोलन होतं परत आम्ही 8 दिवस साहेबाच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहू। 8 दिवसात आम्हाला अपेक्षित असणारं उत्तर जर का मिळालं नाही तर 8 दिवसाच्या नंतर परत या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी होतो त्याच पद्धतीच्या परत जिप्सीला एंट्री आम्ही देणार नाही, या ठिकाणी पर्यटकांना जाऊ देणार नाही। कारण जोपर्यंत